गुडघेदुखी असो वा मणक्याचा विकार, आमवात असो किंवा गाऊट, ह्या सगळ्यावर उपचार करून करून दमलात ना तुम्ही? मग आता तुमच्या सांध्यांना द्या SRDPचा आधार. संशोधित केलेल्या आणि वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध झालेल्या ह्या उपचारांचा वापर तर करून बघा तुम्ही. परमनंट इलाज जर करायचा असेल तर पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक. देशाचे स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी एक वेळा सांगितलं होतं की 1 रुपया खाली दिल्यानंतर फक्त 15 पैसे जातात आणि बाकीचे 85% पैसे वाटप करण्यावर जातात. त्याच पद्धतीने या ठिकाणी जे रोड कॉन्ट्रॅक्टर तयार करतात किंवा हा रोड तयार केला आहे याच्यामध्ये PWDचे अधिकारी असो, महापालिकेचा अधिकारी असो, याच्यामध्ये काही टक्केवारी ठरलेली आहे. याच्यामध्ये डेप्युटी इंजिनियरचा 25%, त्याच्या खालचा पर्यवेक्षकचा 20%, सुपरवायझरचा 10%, म्हणजे हा काम करत असताना रस्त्यामध्ये 30 ते 40% असेच पैसे जातात. मग कॉन्ट्रॅक्टर काय दर्जाचं काम करणार? कॉन्ट्रॅक्टर त्याच पद्धतीचं दर्जाचं काम करणार. अशाच पद्धतीने या 100 कोटी रोडवर दिगंबर मेडिकलच्या या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी एक खूप मोठा खड्डा पडलेला आहे. ॲक्च्युली हे काम करत असताना ग्राउंड लेवलनं काम करायला लागतं. म्हणजेच सुरुवातीला 5 ते 6 फूट खड्डा काढायला लागतो, त्याच्यात मोठी दगड टाकायला लागतात, त्याच्यावरती बारीक दगड टाकायला लागतात, त्याच्यावरती बारीक दगड टाकून त्याच्यावरती मुरुम टाकून हा रोड कमीत कमी 2 महिने असाच ठेवायचा असतो आणि 2 महिन्यानंतर त्या ठिकाणी डांबरीकरण करायचं असतं. परंतु हा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी झालेला रोड त्यावेळेच्या खासदाराने आपण काहीतरी वेगळं करतोय असं दाखवण्यासाठी हा रोड 1 महिन्यात तयार केला आहे. त्या रोडला ॲक्च्युली 15 कोटी रुपये केंद्र शासनानं दिल्यात. ह्या रोडचे 15 कोटीपैकी फक्त 5 कोटी रुपये इथं खर्च झालेला आहे आणि 10 कोटी कॉन्ट्रॅक्टर किंवा PWDचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, तसेच डेप्युटी इंजिनियर, सुपरवायझर, पर्यवेक्षक यांना पैसे वाटण्यात गेल्यामुळे हा रस्ता ॲक्च्युली निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. भविष्यकाळामध्ये या रस्त्याला खूप खड्डे पडलेत, लोकांना चालता येत नाही. रस्ता तयार करून 6 महिने सुद्धा झाले नाही तरी हा निकृष्ट दर्जाचा खड्डा पडला. हा इथं जीवितहानी वित्तहानी झाली असते पण त्यापासून लोकांना झालं नाही. पूर्ण हा धोका भविष्यकाळात वाढण्याची शक्यता आहे. आम्ही या ठिकाणी या मागणी करतो की जो कॉन्ट्रॅक्टर असेल, जे पर्यवेक्षक असतील, जे PWDचे अधिकारी असतील, त्यांची या ठिकाणी चौकशी होऊन त्यांना दोषी ठरवून न्यायालयात शिक्षा व्हावी किंवा जनतेच्या कोर्टामध्ये त्यांना शिक्षा करावी आणि भविष्यकाळामध्ये असे प्रकार घडू नये अशी दखल PWD, नगरपालिका आणि अधिकारी यांनी घेतली पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करतो.